आज सुद्धा साधारण एक अर्धा तास झालेल्या कारवाईला सुरुवात झालेली आहे। विशेषतः काल ज्या झोपड्या तोडण्यात आलेल्या होत्या त्या झोपड्यांचा जो काही ढिगारा राहिलेला होता, राडारोडा राहिलेला होता, तो राडारोडा आत्ता उचलण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतं। कारण जोपर्यंत हा राडारोडा स्वच्छ केला जात नाही तोपर्यंत पुढची जी कारवाई आहे ती करता येणार नाही आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण पाहतो की सकाळपासून या ठिकाणी 2-3 JCB जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आत्ताच्या घडीला जो काही राडारोडा या ठिकाणी पडलेला आहे त्याच्या उचलण्याचं काम सुरू आहे। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 85% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम हे आज आणि उद्या काल जी परिस्थिती थोडीशी चिघळलेली होती त्या चिघळलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा काम हे सातत्यपूर्ण सुरू होतं। काल रात्रीसुद्धा काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि आत्ता आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये काल एक 6 पोलीस कर्मी जे ते जखमी झालेले होते। तेवढेच किंवा त्याहून 1-2 अधिक नागरिक जे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी इजा पोहोचलेली होती। सगळ्या काही लोकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले। पण आता आपण सकाळपासून जेव्हापासून ही कारवाई सुरू झालेली आहे तेव्हापासून या ठिकाणी शांततापूर्ण वातावरण दिसून येत आहे। रेल्वे च्या वतीनं या ठिकाणी मजूर लावून हा ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। त्याचबरोबर डंपर आणण्यात आलेले आहे आणि JCBच्या मदतीनं हा सगळा राडारोडा उचलून जवळच दुसऱ्या ठिकाणी टाकला जातो आहे। आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी या ठिकाणी परिस्थिती चिघळू नये, वातावरण खराब होऊ नये या दृष्टीनं संपूर्ण वतीनं घेतली जाते। पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीनं काल ही तोडक कारवाई या ठिकाणी आपण पाहतोय की हे काम वेगात सुरू असल्याचं दिसतंय।